आज आपण पाहणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. मुळात कॉम्प्लेक्स नंबरची उत्पत्ती कुठून झाली आहे ते आधी बघूया. जेव्हा आपण अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करत असतो, लाईक या टाईपचं मी एक अल्जेब्रिक इक्वेशन घेतो, x² + 1 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ज्यावेळेस आपण रूट काढतो, x² = -1 आणि x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना x ची व्हॅल्यू येते आपल्याला प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये -1. ही जी व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट मध्ये -1 ही आपल्या नंबर सिस्टीम मध्ये कुठेच डिनोट केले जात नाही. नंबर सिस्टीम मध्ये काय काय येतात? नॅचरल नंबर येतात जे आपले 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. त्यानंतर रियल नंबर येतात. रियल नंबर म्हणजे रियल लाईन वरचे सगळेच नंबर 0 पासून या साइडचे इन्फिनिटी पर्यंत, 1 2 इकडे -1 -2 या टाइप मध्ये इकडे इन्फिनिटी पर्यंत. त्यानंतर असतात आपल्याकडे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कसे असतात? p/q च्या फॉर्म मध्ये. हेर p अँड q काय असतात? तुमचे कुठलेही दोन इंटिजर्स असतात. इंटिजर्स आपण जनरल इंटिजर काय असतात तुमचे? हे नंबर प्लस मायनस 0 पासून स्टार्ट होतात इंटिजर्स, 0 +-1 +-2 +-3 इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे रियल लाईन वरचे सगळे जे आपले काउंटेबल नंबर आहेत 0 1 2 3 4 5 6 अँड -1 -2 -3 -4 अप टू इन्फिनिटी पर्यंत. तर हे सगळे नंबर काय आहेत तुमच्याकडे? इंटिजर्स आहेत. तर ही झाली नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीम मध्ये हा नंबर कुठेच येत नाही, म्हणून एक नवीन सिस्टीम डेव्हलप केली आहे मॅथमॅटिक्स मध्ये आणि त्याला नाव दिलंय कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम मध्ये याला इमॅजिनरी नंबर गृहीत धरला. इमॅजिनरी नंबर आणि हा पुढे जाऊन मग आय न डिनोट केला जाऊ लागला. म्हणजे ज्या इक्वेशनचे व्हॅल्यू किंवा सोल्युशन या सिस्टीम मध्ये मिळत नाही त्याचं सोल्युशन आपल्याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम मध्ये मिळायला लागलेलं आहे. आता हे कॉम्प्लेक्स नंबर काय असतात? इकडे जर आपण 2 डायमेन्शनल रियल नंबर सिस्टीमचा 2 डायमेन्शनल स्पेस घेतला, कसा असतो 2 डायमेन्शनल स्पेस? r क्रॉस r ने डिनोट केला जातो, म्हणजे r². म्हणजे ग्राफिकली जर बघितलं आपण तर हा कसा आहे? हे झालं तुमचा x ऍक्सिस आणि हा झाला तुमचा y ऍक्सिस. तर याला r नाव देऊया आणि हा दुसरा r तुमच्यावाला. हा झाला 2 डायमेन्शनल स्पेस. इथला नंबर कसा डिनोट करणार आहोत आपण? इथून आपण एक लाईन ड्रॉ करणार 90च्या अँगल मध्ये. इथे तुमचा 1 नंबर आहे समजा आणि इकडे 1 आहे. तर हा पॉइंट तुमचा डिनोट झाला 1 1 या टाइप मध्ये. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन 2 डायमेन्शनल स्पेसचं कसं असतं या टाइप मध्ये असतं. कुठलाही जनरल नंबर आपण x y कोऑर्डिनेट या पद्धतीने डिनोट करतो. x पॉइंट ऑन x ऍक्सिस, दॅट इज इथे काय घेतलं x ऍक्सिस आपण रियल नंबरचा घेतला आणि हा y ऍक्सिस सुद्धा रियल नंबरचा स्पेस. याच्यात बदल काय झाला नेमका कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम मध्ये? तुमचा हा पेज सेमच राहिला रियल नंबरचा. ही लाईन सेम राहिली पण ही लाईन तुमची चेंज झाली. ही लाईन चेंज होऊन काय आलं? तुमची इमॅजिनरी लाईन आली. इमॅजिनरी ऍक्सिस म्हटलं गेलं त्याला पुढे जाऊन. फक्त काय झालं? हे नंबर सेमच राहिले. याच्यावर जे तुमचे नंबर डिनोट केलेले असतात हे सगळे नंबर सेमच आहेत. फक्त सगळ्या नंबरला आय ने मल्टिप्लाय झालं. म्हणजे इथे 1i, इकडे 2i, इकडे -1i, इकडे -2i या टाइप मध्ये इन्फिनिटी पर्यंत. इकडे पण +- i इन्फिनिटी +- i इन्फिनिटी या टाइप मध्ये याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन होऊ लागलं होतं. तर हे झालं बेसिक कॉम्प्लेक्स नंबर कुठून आला नेमका. आता तो नंबर कसा डिनोट केला जातो आणि ते त्याचं बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन्स काय असतात हे आपण बघणार. त्याचा स्टँडर्ड फॉर्म कुठला आला कॉम्प्लेक्स नंबरचा, नंतर त्याचा कॉन्जुगेट कसा आहे, त्यानंतर त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन, काही बेसिक ऑपरेशन्स आहेत ते आपण यूज करून बघूया कॉम्प्लेक्स नंबरवर.
होतं स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इकडं आपण R2 म्हणजे 2 डायमेन्शनल स्पेसमध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस याचे पॉइंट कसे डिनोट करतो, एक्स वाय. हा तुमचा एक्स ऍक्सिस, हा तुमचा वाय ऍक्सिस असतो. ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय होणार, हा तुमचा एक्स आणि वाय असणार आहे. कॉम्प्लेक्स नंबर स्पेस मध्ये आय इंटू वाय असेल आणि इकडे एक्स असेल. ठीक आहे. तर इथला जो पॉइंट असणार आहे तर हा एक्स ऍक्सिसचा पॉइंट आणि हा वाय ऍक्सिसचा पॉइंट. वाय ऍक्सिस वरचा पॉइंट कसा असणार तुमचा, आय इंटू समथिंग, आय इंटू समथिंग, आय इंटू वाय. ठीक आहे. तर स्टँडर्ड फॉर्म का असणार मग, स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असणार एक्स प्लस आय वाय. हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. जो पहिला पार्ट आला एक्स, याला काय म्हणतात, रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, रियल पार्ट. आणि हा तुमचा जो सेकंड पार्ट आहे याला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघू शकतो. तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कुठल्याही नंबरला रिप्लेस करू शकता. कुठले नंबर आहे आपल्याकडे, रियल नंबर मध्ये सगळे नंबर, ते कुठल्याही नंबरने तुम्ही रिप्लेस करा, तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म. आता एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एक्स ला मी रिप्लेस करतो 2 न आणि वाय ने रिप्लेस करतो वाय ला 3. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, जिथे रियल आणि इमॅजिनरी पार्ट तुम्हाला डायरेक्टली डिनोट करता येतात असे. दुसरा एक एक्झाम्पल घेतो मी, 2 प्लस I3 डिवाइड बाय 1 मायनस आय. हा पण कॉम्प्लेक्स नंबरच आहे, पण हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, नॉट इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर येत नाही. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तिथे रियल आणि इमॅजिनरी पार्ट तुम्हाला सेपरेटली वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतात. इथे लिहिता येत नाही. इथे काय झाला तुमचा रेशो झाला. हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. एक्झाम्पल तुम्ही ध्यानात ठेवा, या पद्धतीचे एक्झाम्पल येतील. अनदर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर 9 मायनस आय वाय. वाय ची व्हॅल्यू मी इथे ठेवतो 1, 9 मायनस आय. हा पण तुमचा काय झाला स्टँडर्ड फॉर्म द कॉम्प्लेक्स नंबर. आता पुढचं बघूया आपण. स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झाले की कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट कसा असतो हे कायम ठेवूया. स्टँडर्ड फॉर्म कायम ठेवतो मी. एक्स प्लस आय वाय चा जर आपल्याला कॉन्जुगेट काढायचा असेल तर काहीच नाही, फक्त काय करायचं, तुमचं जे इमॅजिनरी पार्टचं साइन आहे हे चेंज करायचं, अपोजिट साइन द्यायचं तिथं. कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, अपोजिट साइन आपण तिथं द्यायचं. अपोजिट साइन, conjugate of complex number. x प्लस आय वाय चं मग कॉन्जुगेट काय असणार आहे, x मायनस आय वाय. हा झाला तुमचा x मायनस आय वाय. हा कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर x प्लस आय वाय. एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर काही तेच एक्झाम्पल घेऊया आपण. 2 प्लस 3i चा कॉन्जुगेट काय असणार आहे, 2 मायनस आय, 3i किंवा i3. तुम्ही कसं आय अगोदर लिहू शकता, नंतर लिहू शकता, काही फरक पडणार नाही. आता याचा कॉन्जुगेट घ्यायचं ठरलं तर 2 मायनस i3 चा कॉन्जुगेट काय येईल, 2 प्लस i3. म्हणजे काय झाले, एकमेकांचे कॉन्जुगेट आहे. कुठले दोन नंबर घेतले तुम्ही दुसरे, 1 मायनस आय इज इक्वल टू, त्याचा जर आपण कॉन्जुगेट घ्यायचं ठरलं तर काय येईल, 1 मायनस आय चा 1 प्लस आय, या पद्धतीने.
हे झालं कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. आता स्टँडर्ड फॉर्म आणि कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवर आपण काही ऑपरेशन करून बघूया, लाईक ऍडिशन, सबट्रॅक्शन काय येते. स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला समजला. आता एक कुठलाही मी एक कॉम्प्लेक्स नंबर घेतो. हा एक नंबर झाला, याला आपण समजा एक पर्टिक्युलर नोटेशन देऊया. त्याला कशाने डिनोट करतात? कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर घेऊ पर्टिक्युलर, तर या कॉम्प्लेक्स नंबरला जनरली झेड ने डिनोट केलं जातं, स्मॉल झेड. त्याचा कॉन्जुगेट कसं डिनोट केलं जाईल? झेड बार ने डिनोट केलं जाईल. हा काय राहील? एक्स मायनस आय वाय. हा तुमचा काय झाला? कॉम्प्लेक्स नंबर आणि हा काय झाला तुमचा? कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर झेड, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड. आता याचे आपण ऍडिशन करून बघूया, आपल्याला काय आन्सर मिळतं. झेड प्लस झेड बार काय मिळेल? दोन्हीचं जर ऍडिशन केलं तर हा निगेटिव्ह पार्ट आहे, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा डायरेक्टली कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. आणि x प्लस एक्स 2x म्हणजे काय भेटलं आपल्याला? 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर झेड. 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड. सिंपल आहे. आता जर आपण सबट्रॅक्शन केलं तर मायनस झेड बार. आपण सबट्रॅक्शन करूया कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचे कॉन्जुगेटचं. आन्सर काय मिळतं बघूया. इथं काय मिळतं? x मायनस आय. सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस आपल्या खालच्या साइन चेंज होतात. झेड बारची साइन मायनस होईल, x ची साइन मायनस होईल आणि आय वाय ची साइन इथे प्लस होईल, मायनस इथे प्लस होईल. ठीक आहे. आता इथे बघा काय येईल मग? झेड मायनस झेड बार. इकडे हा x मायनस झाला, हा कॅन्सल होईल या x सोबत प्लस. इथे प्लस आय वाय आणि हा प्लस आय वाय म्हणजे 2 टाइम्स आय वाय, दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे. म्हणजे काय भेटलं आपल्याला? 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड कॉम्प्लेक्स नंबर. हे दोन फॉर्म्युले भेटले तुम्हाला. झेड प्लस झेड बार ची व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ रियल नंबर असते आणि झेड मायनस झेड बार ची व्हॅल्यू 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट असते. आता एक पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन बघूया. पर्टिक्युलर एक्झाम्पल कसं घेता येईल आपल्याला? x ची एखादी व्हॅल्यू घेऊया आणि y ची एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू घेऊया आणि डायरेक्टली आन्सर कॅल्क्युलेट करूया. डायरेक्ट आन्सर कसं कॅल्क्युलेट होणार आपले? डायरेक्ट आन्सर कॅल्क्युलेट करून बघूया पर्टिक्युलर व्हॅल्यूज घेऊन. एक कॉम्प्लेक्स नंबर मी झेड घेतोय 2 प्लस 3i. याचा कॉन्जुगेट काय आहे? 2 मायनस 3i. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड प्लस झेड बार. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 2 टाइम्स रियल पार्ट. रियल पार्ट काय आहे? 2 आहे म्हणजे 4. या फॉर्म्युलाचा यूज करून झेड मायनस झेड बार ची व्हॅल्यू काय येईल मग? 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट काय तुमच्याला? 3 आहे म्हणजे काय येईल इथे? 3 आहे म्हणजे 6 आहे. ही डायरेक्टली व्हॅल्यू तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करता येते या टाइपची. हे झालं तुमचं अल्जेब्रिक ऑपरेशन यूज केलं आपण. कुठलं? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑन द कॉम्प्लेक्स नंबर. आपल्याला त्याच्यावर काही रिझल्ट भेटले. पुढचं बघूया आपण. सब पार्ट आहे मल्टिप्लिकेशन बघूया. कॉन्जुगेटचं आणि कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन काय होतं आपल्याला? इथपर्यंत क्लिअर झालंय? कॉम्प्लेक्स नंबर कसा निर्माण झाला, त्यानंतर त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे आणि कॉन्जुगेट काय आहे. आता झेड दिलेला आहे तुम्हाला x प्लस आय वाय. झेड बार आहे तुमच्याला x मायनस आय वाय.
तर मल्टिप्लिकेशन बघूया, झेड इंटू झेड बार काय मिळेल, दोन्ही ब्रॅकेट घेऊया, एक्स प्लस आय वाय एक्स मायनस आय वाय. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असतं, ए प्लस बी ए मायनस बी. तर ही टर्म आपल्याकडे इथे आहे, हा फॉर्म्युला यूज करूया. तर काय येईल आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ठीक आहे, सॉरी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा एक्सपान्शन काय आहे, ए प्लस बी ए मायनस बी. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन वेगळं आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सॉरी, थोडं मिस्टेक झाली. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन हे आहे आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपान्शन हे आहे. हा फॉर्म्युला यूज केला म्हणून फर्स्ट ए ची व्हॅल्यू काय येईल इथे, एक्स स्क्वेअर मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे, आय इंटू वाय. सो आय वाय ब्रॅकेट स्क्वेअर. याला सॉल्व्ह करूया, एक्स स्क्वेअर मायनस आय चा स्क्वेअर केल्यावर काय होईल, आय म्हणजे काय तुमचा स्क्वेअर रूट ऑफ -1 याचा स्क्वेअर होईल आणि वाय स्क्वेअर होईल. एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर केल्यावर काय येईल व्हॅल्यू, स्क्वेअर रूट निघून जाईल, -1 आतमध्ये राहील, इथे वाय स्क्वेअर. म्हणजे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे झेड इंटू झेड बार ची तुम्हाला आन्सर काय भेटलंय, रियल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. तर याला झेड इंटू झेड बारला कसं डिनोट केलं जातं, मॉड झेड स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला तयार होतोय, तो पुढे चालून तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. हे एक तुम्हाला रिझल्ट मिळाला इथे. तर इथे काय येईल मग याचा आन्सर, झेड इंटू झेड बार इज इक्वल टू रियल पार्टचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट काय आहे इथे 3i आहे, तर आय तर तुमचा कॅन्सल होऊन जाईल, इथे ऍडिशन मध्ये तो, आणि वाय स्क्वेअर तुमच्यावर काय आहे 3 चा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 9. सो दॅट इज इक्वल टू 13. हे भेटलं तुम्हाला आन्सर पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. हे झालं कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचे कॉन्जुगेट्स. आता आपण दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर घेऊन त्याचं ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे तिन्ही अल्जेब्रिक इक्वेशन त्याच्यावर आपण अप्लाय करून बघूया की आपल्याला आन्सर काय मिळतात. हे 3 फॉर्म्युले तुमच्या ध्यानात आले. पुढचं बघूया आपण आता. दोन वेगवेगळे जर कॉम्प्लेक्स नंबर घेतले आपण तर काय मिळेल. ठीक आहे, दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स नंबर घेऊया. एकाला नाव देऊया Z1, हा तुमचा x1 प्लस iy1 आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे x2 प्लस iy. ऍडिशन जर केलं तर काय मिळेल Z2. हे दोन्हीचं ऍडिशन होईल, ऍड करतोय मी दोन कॉम्प्लेक्स नंबर. तर x1 प्लस x2 पहिल्या दोन टर्म रियल, त्यानंतर इथं काय आहे iy1 प्लस iy. याला एका ब्रॅकेट मध्ये टाका, इथे i कॉमन आहे घेऊया, x1 प्लस x2 प्लस i इंटू y1 प्लस y. म्हणजे आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर वेगवेगळे घेतल्याच्या नंतर त्याच्या स्टँडर्ड फॉर्मचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला अगेन स्टँडर्ड फॉर्मच मिळतो. हा पण काय भेटला आपल्याला, नवीन एक कॉम्प्लेक्स नंबरच भेटला. याच पद्धतीने आपण जर सबट्रॅक्शन केलं Z1 मायनस Z2 तर हे काय येईल आपल्याला, इथे सर्व साइन मायनस होतील तुमच्या, इथे मायनस होईल आणि इथे मायनस होईल ज्यावेळेस तुम्ही मायनस करता त्यावेळेस. तर x1 मायनस x2 येईल पहिली टर्म, x1 मायनस x2. सेकंड टर्म मध्ये काय येईल तुमचं प्लस iy आणि सेकंड टर्म काय तुमची मायनस iy, मायनस iy, y1 आणि इथे y2.
पुढे सॉल्व करूया. x1 मायनस x2 आय कॉमन घेऊया, आय y1 मायनस y. या पद्धतीने तुम्हाला दोन्हीचे आन्सर मिळालं. इथे सबट्रॅक्शन आलंय आणि इथे सबट्रॅक्शन आलंय, बाकी काही चेंज नाही. हा पण तुम्हाला काय भेटला, स्टँडर्ड फॉर्मच भेटला कॉम्प्लेक्स नंबरचा. दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ऍडिशन कॉम्प्लेक्स नंबरच मिळते, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन कॉम्प्लेक्स नंबरच मिळते. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट येतो आपल्याला जर आपण याचा रेशो घेतला तर काय मिळेल आपल्याला. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तुमच्या लक्षात आलं. आता आपण डिव्हिजन घेऊया कॉम्प्लेक्स नंबरचं. तर डिव्हिजन घेतल्याच्या नंतर तो कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. ऍडिशन सबट्रॅक्शन बघितले, दोन अल्जेब्रिक इक्वेशन झाले. डिव्हिजन घेऊया आणि एक मल्टिप्लिकेशन घेऊया. मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघूया, आपण सॉल्व करूया त्याला. कॉम्प्लेक्स नंबर सेम आहेत माझ्याकडे. तुमचा Z1 आहे, Z1 इक्वल टू x1 प्लस IY1, Z2 सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे x2 प्लस IY2. मल्टिप्लिकेशन घेऊया Z1 इंटू Z2, काय मिळेल x1 प्लस IY1 x2 प्लस IY2. दोन ब्रॅकेट आहे, दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करूया. x1 न मल्टिप्लाय होईल सेकंडच्या दोन्ही टर्मला, x1 x2 प्लस x1 सेकंड आहे IY2. IY1 न मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला, IY2 इंटू x2 IY1 इंटू IY1 इंटू IY2. सॉल्व करूया. इथे हा रियल पार्टच तयार झाला आहे पद्धतीनं. तर x1 प्लस x2 आणि इथे x1 प्लस x1 इंटू x2, इथे i इंटू आय म्हणजे आय स्क्वेअर. काय झाला तुमचा i इंटू आय स्क्वेअर, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवली स्क्वेअर रूट मध्ये -1 चा स्क्वेअर म्हणजे -1, म्हणजे i इंटू आय ची व्हॅल्यू काय असते तुमची -1. ती ठेवूया इथे. इथे मायनस साइन लागेल, याला y1 इंटू y2 येईल, y1 इंटू y2 प्लस इथे i आणि इथे i आहे, तर हा i कॉमन घेऊया. ब्रॅकेट मध्ये राहील x1 y2 आणि हा प्लस इथे x1 आहे, सॉरी नाही x2 आहे, इथे तुमच्याला 1 आहे, ते y1 आहे. ठीक आहे. i कॉमन घेऊया, x1 y2 आणि प्लस y1 x2 सेकंड टर्म मध्ये झालं फर्स्ट ब्रॅकेट. अगेन मल्टिप्लिकेशन घेतल्यास नंतर तुम्हाला एक रियल पार्ट भेटला, x1 x2 मायनस y1 y2. कुठले हे y1 y2 काय तुमच्यावाले रियल नंबर आहे. रियल नंबरचं मल्टिप्लिकेशन रियल नंबर असतो, रियल नंबरचं सबट्रॅक्शन रियल नंबरचा असतो. तर हा रियल पार्ट भेटला तुम्हाला. इथे इमॅजिनरी पार्ट, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन केलं. हा रियल नंबरला कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय झाला, हा तुमचा कॉम्प्लेक्स इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, हा रियल पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. तर दोन कॉम्प्लेक्स नंबर डिफरंट घेऊन पण आपण जर त्याच्यावर आन्सर काढला तर आपल्याला काय मिळालं शेवटी, कॉम्प्लेक्स नंबर. हे झालं सबट्रॅक्शनच्या मल्टिप्लिकेशनच्या ऑपरेशन
पुढे बघूया आपण डिव्हिजन ऑफ द टू कॉम्प्लेक्स नंबर्स. इथपर्यंत समजलं. डिव्हिजन ऑफ टू डिफरंट कॉम्प्लेक्स नंबर, दोनची स्टँडर्ड फॉर्म घेऊया आणि त्याचं डिव्हिजन करूया. कॉम्प्लेक्स नंबर सेम आहेत आपल्याकडे. Z1 डिवाइड बाय Z2 आणि इकडे x1 प्लस iy1 x2 प्लस iy2. आता हा स्टँडर्ड फॉर्म नाही. आता या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स नंबर इलिमिनेट करून आपल्याला इथे एखादी रिअल व्हॅल्यू आणावं लागणार. ही रिअल व्हॅल्यू आणण्यासाठी काय करायचं, डिव्हिजन मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल आणि इथे ऍडिशन असेल तर डिव्हिजनच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या जो कॉन्जुगेट आहे त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं या पूर्ण टर्मला. कसं करणार आपण, याचा कॉन्जुगेट काय आहे आपल्याकडे, x1 y1 न्यूमरेटर मी लिहितो ऍज इट इज अपॉन x2 मायनस iy. हा काय झाला, कॉन्जुगेट झाला याचा, पण ही टर्म ऍज इट इज ठेवूया इथे आणि याचा जो कॉन्जुगेट आहे त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. याचा कॉन्जुगेट काय असणार, x2 मायनस iy2 डिवाइड बाय x2 मायनस iy2. सेम नंबर न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं काही फरक पडत नाही, कारण इथे 1 डिवाइड बाय 1 आहे ते आपण डिनोट करू. काही फरक पडतो का, इथे 1 केलं तर 1 ला कसं लिहू शकतो आपण, 1 बाय 1, 1 1 कॅन्सल 1 मिळतात आपल्याला. तिथे हा नंबर कॅन्सल झाल्यानंतर 1च मिळेल. जास्त काही त्यामध्ये फरक होणार नाही. याला म्हणतात रॅशनलाइज करणे कुठल्याही दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा रेशो जर आपल्याकडे दिलेला असेल तर. रॅशनलाइज केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल, वरती दोन ब्रॅकेट मिळाले आपल्याला, x1 प्लस iy1 हा, आणि याचा कॉन्जुगेट डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय, x2 मायनस iy2. हा न्यूमरेटरला ठेवूया. आता याचा आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट या दोन्हीचं मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू काय असती आपण सॉल्व्ह केले अगोदरच. काय असती, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला होता आपण ब्रॅकेटचा. तो फॉर्म्युला इथे यूज करूया आपण. तो फॉर्म्युला यूज करूया. पहिले न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. Z1 डिवाइड बाय Z2 x1 ना x2 ला मल्टिप्लाय करूया. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला काय येतो तर. Z1 इंटू Z2 ची व्हॅल्यू काढलेली मी डायरेक्ट लिहितो इथे. काय आलं होतं आपल्याला, x1 इंटू x2, सेकंड काय आलं होतं मायनस y1 इंटू y2 प्लस i इंटू, डायरेक्ट लिहितोय मी, i कॉमन घेतला होता, x1 y2 प्लस y1 x2. Z1 Z2 चं अगोदरच्या पार्ट मध्ये बघितलं आपण मल्टिप्लिकेशन. आणि डिनॉमिनेटरला काय आहे तुमच्याला, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचे कॉन्जुगेट. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं आपण बघितलं, कॉन्जुगेटच्या अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करताना काय केलं होतं आपण, z इंटू z बार याची व्हॅल्यू काय भेटली होती आपल्याला, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर इथे काय मिळेल, x च्या जागी इथे x2 आहे, y च्या जागी इथे y2 आहे. तर इथे काय मिळेल फक्त मग x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर. आता हा एक परफेक्ट रिअल नंबर भेटला. याला सेपरेट करूया आपण, x1 x2 मायनस y1 इंटू y2 डिवाइड बाय x2 ब्रॅकेट स्क्वेअर y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस i इंटू याला पण x1 y1 प्लस y1 x2 डिवाइड बाय x2 ब्रॅकेट x2 स्क्वेअर y2 स्क्वेअर. हा एक तुम्हाला रिअल नंबरच भेटतोय आणि हा एक रिअल नंबरच भेटतोय. आणि इथे ऍडिशन करून हा झाला तुमचा रिअल पार्ट आणि हा झाला तुमचा इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट
तर कुठल्याही दोन कॉम्प्लेक्स नंबरचा आपण जर हा नॉन झिरो पाहिजे, याच्यावर कंडिशन काय आहे, तुमचा Z2 हा नॉन झिरो असल्याच्या नंतरच आपण रॅशनलाइज करू शकतो. x2 प्लस I y2 हा नॉन झिरो कॉम्प्लेक्स नंबर हवा, नाही तर डिनॉमिनेटर तुमचा झिरो झाल्यावर सगळंच इनफायनाइट होऊन जाईल. तर x2 आणि y2 च्या व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे, ऍटलिस्ट एक व्हॅल्यू तरी नॉन झिरो असली पाहिजे, दोन्हीपैकी एक. ठीक आहे, ही कंडिशन राहील सॉल्व करताना. ही कंडिशन असेल तर आपण त्याला रॅशनलाइज करून त्याचा आन्सर ही काढू शकतो. दोन्ही जर झिरो झाले तरी ते झिरो होईल, झिरो येईल आणि सगळी टर्म इनफायनाइट होऊन जाईल. तर या कंडिशनवर आपण त्याला रॅशनलाइज करून हा फॉर्म्युला मिळवला आहे. तर आज आपण बघितलं कॉम्प्लेक्स नंबर कुठून निर्माण झाला, कुठून आला. कॉम्प्लेक्स नंबर ही नवीन फील्ड आहे, सगळ्यात मोठी फील्ड आहे, त्याला सी न डिनोट केलं जातं. त्याच्यापेक्षा छोटी फील्ड कुठली असते, रियल नंबरची. त्याच्यानंतर छोटी फील्ड असते रॅशनल नंबरची. या फील्ड मध्ये आपल्याला सोल्युशन मिळत असतात अल्जेब्रिक इक्वेशनचे. त्यानंतर नंबर सिस्टीम मध्ये छोटा सेट कुठला येतो, रॅशनल नंबरच्या नंतर इंटिजरचा येतो. आणि इंटिजर नंतर छोटा सेट कुठला येतो, होल नंबर येतो, जो 0 पासून स्टार्ट होता, 0 1 2 3 4 5 6. त्याच्यापेक्षा छोटा कुठला येतो, नॅचरल नंबरचा सेट येतो. या पद्धतीने आपली नंबर सिस्टीम काम करते. नॅचरल नंबर मध्ये 1 2 3 4 5 6 हे नंबर येतील इन्फिनिटी पर्यंत. होल नंबर मध्ये 0 1 2 3 5 6 इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह नंबर. इंटिजर मध्ये तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण कव्हर होतात, म्हणजे -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे इन्फिनिटी. आणि इकडे +1 +2 +3 इन्फिनिटी पर्यंत. त्यानंतर रॅशनल नंबर्स जे रेशोच्या फॉर्म मध्ये असतात, p/q च्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे कुठल्याही दोन इंटिजरचं डिनॉमिनेटरला 0 असतात. q ची कंडिशन काय असते तुमच्यावाली, q इज नॉट इक्वल टू 0. p/q च्या फॉर्म मध्ये हे जे इंटिजर्स असतात pq हे सगळे तुमच्यावाले रॅशनल नंबर झाले. ओके. त्यानंतर रियल नंबर, रियल लाईन वरचे सगळे नंबर, पॉइंट मध्ये पण 0.5 0.6 7 8 9 10 पॉइंटचे नंबर आणि सगळे नंबर कव्हर करून सगळे रियल नंबर असतात. आणि त्याच्यानंतर मोठा सेट तयार होतो कॉम्प्लेक्स नंबर, ज्याला तुमच्यावाल्या सेकंड जो पार्ट असतो तो इमॅजिनरी नंबरने मल्टिप्लाय केलेला असतो. हे झालं नंबर सिस्टीम. कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन याच्या बाहेर जात नाही, सगळे सोल्युशन याच्यातच मिळतील. तर आज इथे थांबूया आपण. पुढच्या पार्ट मध्ये आपण बघूया इक्वेलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि समांतर ऑपरेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर कसे सॉल्व करून बघता. तर हा टॉपिक आपण इथे स्टार्ट केलेला आहे आज कॉम्प्लेक्स नंबर बेसिक पासून. तर हा पूर्ण सब्जेक्ट आपल्याला हळूहळू बघायचा आहे. चालेल, ठीक आहे, थांबूया इथे आपण.